आमच्या लाईनीचे गणपती। साहेब आम्ही चालले गणपती विसर्जन आपला शेवटचं अनंत चतुर्थीचं। तर चला मित्रांनो, मी प्रतीक्षा आडी माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आपल्या फॅमिलीसाठी गणपती विसर्जन शेवटचं मी दर्शन करते आणि आपल्या फॅमिलीला दर्शन करून देते। तर चला साहेब, आणि इथे आज इथूनच आपल्याला सुरुवात झालेली आहे। निघतानाच उशिरा निघले, कारण दीदी अभिला म्हटलं तर ते आज काय आले नाही, तर साहेबला मीच आहे। तर मित्रांनो बघा, इथे वडापाव फ्री मध्ये असतो, तर गर्दी बघू शकता तुम्ही। वडापाव साठी लाईन आहे बघा। आणि हा आपला तर हे बघा, अनंत चतुर्थी त्या निमित्ताने आलो इकडे। दोघं पण मस्तपैकी दोघंच फिरतोय। पोरांनी आम्हाला सोडून दिले, पोरांनी सोडून दिले आम्हाला, दा मम्मी पप्पा एन्जॉय करा म्हणून। तर आता एक समोरून गणपती येतो वाटतं, फटाक्या फुटतात त्याच्यावरून सांगते, तर बघायला भेटेल एक मिरवणूक। तर यावेळेस जास्त काही आपण काही घेणार नाहीये। बघा कसं टेम्पोतून आले, आणि आज पावसाचा दिवस आहे त्याच्यामुळं जो तो आपल्या आपल्या घाईने विसर्जनाच्या। आणि एकदम काही गणपती शांतपणे आहेत, काही आहे मिरवणूक चांगली आहे, छान आहे, बँड वाजच्या सोबत। तर आपण काय तिकडं मागच्या मित्रांनो ही बघा गडकरी इकडे, आणि आपण तर हा नाट्यगृह आहे इथे। आणि हा साहेबांच्या म्हणजे आमचं नातेवाईकच होतं, तर आमचं असं नातेवाईकच पण दोघांचा खास मित्रच होता आमचा। तर त्याची इच्छा अधुरी राहिली, ते इथे गडकरी मध्ये नाट्यगृहामध्ये पिक्चर बघायचं होतं आम्हाला, नाटक बघायचं, सॉरी। तर आज त्याच्या आठवण आली, डोळ्यात पटकन पाणी आलं। खास करून खूप आमच्यावर जीव होता, त्याची इच्छा होती का इथे नाटक बघायला जावं। साहेब नसते आले तरी चाललं असं, त्याची बहीण मी, असं त्याची इच्छा होती, पण तो आता आपल्या सोबत नाहीये मित्रांनो, नाहीतर आज त्याचा सपोर्ट फुल असता आम्हाला। हे बघा मित्रांनो, गणपती बाप्पाची मूर्ती एकटीच आहे इथे, आणि इकडे
इथे खूप छान मूर्ती आहे. एक हे बघा त्यांचा शिंगार उतरवायला लावलाय, पण छान अशी मूर्ती शिंप्यात आहे. आपल्या एवढ्या दिवसाच्या याच्यामध्ये ही पहिली मूर्ती अशी वेगळी आगळी वेगळी बघायला भेटली आपल्याला. हा पहिली मूर्ती बघितली. आपला मगाशी बघितलेला गणपती या बाजून आलेला आहे, तर आपण बघू. आपण जागा करून बोलूया. चंदनवाडी गणेश मंडळाची चंदनवाडीचा आहे गणपती, चंदनवाडी मंडळ. तर समोर पण बघा मूर्ती छान आहे. इकडे गर्दी असल्यामुळे मी जाऊ शकत नाही. बघा मस्त. आणि हा आपल्या गणपती बसतात त्या रात्रीला बघायचं नसतं. किती भारी दिसत बघा पूर्ण. नवीन डेकोरेशन आहे आपला. खूप सुंदर असं बघा, मोठी मूर्ती चालवले.